हाय, आज आपण 7th लेसन बघणार आहोत. त्याचं नाव आहे अवर विलेज अवर सिटी. विलेज म्हणजे खेडेगाव आणि सिटी म्हणजे शहर. तर आपले गाव आणि आपले शहर हे आपण बघणार आहोत. आता इथे बघा, तुम्हाला एक चित्र दिसत असेल, दिसतंय की नाही? तर हे चित्र कशाचं आहे? हे चित्र आहे विलेजचं. हे पिक्चर जे आहे तर याच्यामध्ये तुम्हाला विलेज दाखवलेलं आहे आणि इकडे जी आहे ती तुम्हाला सिटी दाखवलेली आहे, शहर दाखवले. ठीक आहे. इकडे गाव, ह्या नदीच्या लेफ्ट साइडला गाव आहे आणि राईट साइडला सिटी आहे, शहर आहे. दिस पिक्चर शोज अ विलेज अँड अ सिटी. तर या चित्रातून तुम्हाला गाव आणि शहर दिसत आहे. स्टडी द पिक्चर केअरफुली. व्यवस्थित काळजीपूर्वक हे चित्र बघायचं आहे. लर्न अबाउट द डिफरन्सेस बिटवीन अ सिटी अँड अ विलेज बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉइंट्स. तर याच्यामध्ये काही पॉइंट्स दिलेत तुम्हाला इथे खाली, तर त्याच्यावरून गाव आणि शहरामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर पहिला पॉइंट आहे हाऊसेस. तर आपण पहिले गावाकडचे घरे पाहूयात. हे बघा, कशी ही घरं आहेत, छान कौलाची घरं आहेत आणि अशी बैठी घरं आहेत. सगळ्यांचं घर कसं असतं? सेपरेट सेपरेट असतं, वेगवेगळी घरे आहेत. आता तेच जर शहरामध्ये बघितलं तुम्ही, सिटीमध्ये, तर अशा बिल्डिंग्स असतात. बिल्डिंगमध्ये खूप सारी घरे असतात, हो ना. त्यांना आपण घरे म्हणत नाही, त्यांना आपण काय म्हणतो? फ्लॅट्स. तर बिल्डिंगमध्ये असे फ्लॅट्स असतात. तर समजलं, शहरामध्ये बैठी घरे असतात, सगळ्यांची घरं वेगवेगळी, प्रत्येकासाठी वेगवेगळं घर असतं. शहरामध्ये जागा कमी असते, लोक खूप राहायला असतात, म्हणून तिथे एकावर एक मजले चढवून अशा बिल्डिंग तयार झालेल्या असतात. ओके. त्यानंतर सेकंड आहे ड्रेस, म्हणजे त्या लोकांचा पोशाख. तर गावाकडील लोकांचा पोशाख बघा कसे असतं, असा व्हाईट कलरचा पायजमा आणि शर्ट ते घालतात. पायजमा म्हणजे ही खालची व्हाईट पॅन्ट आणि शर्ट. ओके. आणि ज्या लेडीज आहेत, स्त्रिया आहेत, त्या अशा काष्टा साडी नेसतात गावाकडे. काही लोक धोतर सुद्धा नेसतात. त्यांच्या डोक्यावरती टोपी असते, कुणाच्या डोक्यावरती असे फेटे असतात. हे बघा, त्यांच्या खांद्यावरती असं उपरणं असतं, रुमाल असतो असा. ओके, समजलं? तर आणि गावाकडील हे झाले कपडे. शहरातील लोकांचे कपडे कसे असतात? शहरातील जी जेंट्स लोक असतात ते पॅन्ट शर्ट घालतात, कोण टाय घालतं. ज्या बायका आहेत, स्त्रिया आहेत, त्या अशा प्रकारचे ड्रेसेस घालतात. त्यानंतर साडी असते, पण ती काष्टा साडी नसून अशी गोल साडी ते नेसतात. ठीक आहे. त्यानंतर पाहूयात मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक. वाहतुकीची काय काय साधने असतात गावाला? तर हे बघा, इथे बुलक कार्ट आहेत, म्हणजेच बैलगाड्या आहेत. त्याचप्रमाणे गावाला एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी अशी ST असते. ठीक आहे. आता शहरामध्ये काय असतात वाहतुकीची साधने? तर स्कूटर दाखवलेल्या आहेत, त्यानंतर रिक्षा आहेत, कार आहेत. हे चित्र आपल्याला शहरामध्ये जास्त प्रमाणात अशा प्रकारच्या गाड्या पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे असे फ्लायओव्हर असतात, त्याच्यावरून सुद्धा अशा हे गाड्या शहरामध्ये आपल्याला दिसून येतात. तर इथे ट्रेन वगैरे काही दाखवलेले नाही, ह्या सुद्धा गोष्टी असतात. बसेस असतात शहरामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता इंडस्ट्री. इंडस्ट्री असते का गावाला? कारखाने वगैरे असतात का? तर गावाला कारखाने वगैरेंचं प्रमाण फार कमी असतं, नसतातच शक्यतो. त्याच्यानंतर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज असतात, उद्योगधंदे, कारखाने असतात. ठीक आहे. आता पाहूयात फॅसिलिटीज. काय काय फॅसिलिटीज असतात गावाकडे जर असे मोठे मोठे दवाखाने नसतात, पण असे प्रायमरी हेल्थ सेंटर असतात, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणतात. तर ते असं गावाकडे असतं. शाळा असतात गावाला. त्याच्यानंतर शहरामध्ये काय काय फॅसिलिटीज असतात? शहरामध्ये खूप साऱ्या फॅसिलिटीज असतात. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन असतं, त्याच्यानंतर मॉल असतात खरेदी करण्यासाठी, असे फ्लायओव्हर असतात शहरामध्ये, मोठमोठे दवाखाने असतात. तर या फॅसिलिटीज असतात. अपार्ट फ्रॉम दिस लिस्ट द थिंग्स यू हॅव सीन इन द सिटी अँड द विलेज. आता या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काय काय दिसलं या विलेजमध्ये, ते तुम्हाला विलेजमध्ये किंवा
सिटीमध्ये ते तुम्हाला सांगायचं आहे. तर गावाकडचं जीवन बघा खूप छान आहे. लोक एकमेकांशी गप्पा मारतात, एकमेकांशी छान बोलतात. गावाकडची कामे बघा, गावाकडे इथे बघा हे काय आहे, हे लोहार आहे, हा ब्लॅकस्मिथ म्हणतात तुम्ही त्याला. हे कुंभार इथे मडकी बनवत आहेत. विहीर आहे, जनावरे आहेत. हा नातू हा आजोबांना एसटीत घेऊन चालला आहे. तिथली घरे बघा किती छान वाटतात. मंदिर असतात. हा झाड आहे, हे झाडाभोवती असं बसायला जी म्हातारे माणसं आहेत ना, ती ह्याच्यावरती बसून गप्पा मारतात. ह्याला पार म्हणतात. आता असे पार कुठे राहिलेच नाहीयेत गावाला. परत गावाकडे सुद्धा विहीर असते, नदी असते, निसर्गरम्य वातावरण वाटतं गावाला. झाडे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. तसंच शहरामध्ये बघा आधुनिकीकरण झालेले आहे, प्रगती झालेली आहे, प्रोग्रेस झालेली आहेत. वाहतुकीची साधनं वेगळे आहेत. असे फ्लायओव्हर वगैरे असतात, नदीवरून जाण्यासाठी ब्रिज असतात, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन असतं, मोठमोठे दवाखाने आहेत, सिटी मॉल असतात. त्यानंतर खूप साऱ्या फॅक्टरीज आहेत, खूप मोठमोठ्या बिल्डिंगे असतात. तर हे शहरामध्ये अशा गोष्टी असतात. ओके, आता आपण लेसनला स्टार्ट करूयात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, विच ऑफ द थिंग्स इन these पिक्चर्स आर प्रोड्यूस ऑन अ फार्म. तर हे इथे काही तुम्हाला गोष्टी दाखवलेल्या आहेत चित्रामध्ये. तर त्यापैकी कोणत्या गोष्टी आहेत त्या फार्म म्हणजे शेतामध्ये तयार झालेल्या आहेत किंवा शेतामध्ये त्या पिकलेल्या आहेत. तर पहिली आहे अम्ब्रेला म्हणजे छत्री. छत्री ही शेतामध्ये तयार होते का, तर नाही. त्यानंतर आहे कॅबेज म्हणजे कोबी. तर येस, इट इज प्रोड्यूस इन फार्म. नंतर ॲपल, येस इट इज प्रोड्यूस इन फार्म. फ्रूट बाग, फळांची बाग असते, तिथे हे ॲपल बनतं. त्यानंतर आहे फ्लॉवर, येस इट इज प्रोड्यूस इन फार्म. शर्ट, नो दिस इज नॉट प्रोड्यूस इन फार्म. हे असं हे शर्ट किंवा जर्किन आहे तर ते शेतामध्ये येतं का, तर नाही, हे फॅक्टरीमध्ये बनवलं जातं. सायकलसुद्धा फॅक्टरीमध्ये बनवली जाते, शेतामध्ये नाही. वेअर एल्स कॅन दीज थिंग्स बी ऑप्टेन. मी आत्ता सांगितलं या ज्या थिंग्स आहेत त्या आपल्याला फॅक्टरीमध्ये मिळतात. विच आर्टिकल्स इन द पिक्चर आर प्रोड्यूस इन अ फॅक्टरी. अम्ब्रेला, शर्ट अँड बायसिकल इज प्रोड्यूस इन द फॅक्टरी. फॅक्टरीमध्ये कोणत्या गोष्टी बनतात, तर या गोष्टी बनतात. वेअर एल्स कॅन यू फाइंड दीज आर्टिकल्स. अजून दुसरीकडे तुम्हाला कुठे या गोष्टी दिसतात, तर दुकानामध्ये विकायला असतात, तिथे आपल्याला दिसतात. फॉर व्हॉट पर्पजेस डू वी नीड दीज थिंग्स. या गोष्टी तुम्हाला कशासाठी, पर्पज म्हणजे हेतू, हेतू म्हणजे कशासाठी लागतात. अम्ब्रेला कशासाठी लागते आपल्याला, तर पाऊस आणि उन्हापासून आपलं रक्षण करण्यासाठी आपण छत्री वापरतो. त्याच्यानंतर हा कॅबेज किंवा फ्लॉवर हे आपल्याला अन्न बनवण्यासाठी गरजेचं आहे. फळे आपल्याला खाण्यासाठी लागतात. शर्ट आपल्याला घालण्यासाठी लागतात. सायकल आपल्याला चालवण्यासाठी. एका ठिकाणाहून जवळच्याच अंतरावरती जायचं आहे तर आपण सायकलने जाऊ शकतो. विच means ऑफ ट्रान्सपोर्ट आर यूज टू मूव्ह दीज गुड्स टू अर्बन अँड रूरल एरियाज. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर फॅक्टरीमधून किंवा शेतामधून तुम्हाला अर्बन म्हणजे शहरामध्ये किंवा रूरल म्हणजे गावाकडे पाठवायच्या असतील तर कोणते मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे कुठली वाहतुकीची साधने वापरली जातील. तर ट्रक वापरले जातात, मोठमोठे कंटेनर वापरले जातात, फळांसाठी टेम्पो गाड्या असतात तर त्या वापरल्या जातात. ओके, ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, मिल्क एक्सेट्रा कम फ्रॉम विलेजेस. जे धान्य आहे, भाज्या आहेत, दूध आहे ते गावाकडून येते. बायसिकल्स, टॉयज, बुक्स एक्सेट्रा कम फ्रॉम द सिटी. त्याचप्रमाणे सायकल, खेळणी आणि पुस्तके यांसारख्या ज्या वस्तू आहेत ते शहरामधून येतात. फार्मिंग इम्प्लिमेंट्स, क्लोथ, मेडिसिन्स, ऑटोमोबाईल्स, सोप्स, ग्लास, लाईट बल्ब्स एक्सेट्रा आर मेड इन फॅक्टरीज. तर जे शेतीसाठी जी अवजारे लागतात ती, कपडे, मेडिसिन, औषधे, ऑटोमोबाईल्स म्हणजे गाड्यांचे पार्ट वगैरे, सोप, साबण, ग्लास म्हणजे काच, लाईट बल्ब्स विजेचे दिवे, हे सगळे फॅक्टरीमध्ये बनवले जातात. फॅक्टरीज आर मोस्टली सिच्युएटेड नियर द सिटी. आता हे जे फॅक्टरी असतात, कारखाने असतात ते जास्त तर शहराच्या जवळ असतात. पीपल लिव्हिंग बोथ इन विलेजेस अँड सिटीज यूज ऑल दीज थिंग्स.
गावाकडे राहणारे, शहरात राहणारे सगळे लोक या गोष्टी वापरतात. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन आर नेसेसरी टू फुलफिल द नीड्स ऑफ द पीपल. मग या गोष्टी आता गावाकडे सुद्धा या लागतात, शहरामध्ये सुद्धा लागतात. मग फॅक्टरीपासून या गोष्टी गावाकडे शहरामध्ये पोहोचवण्यासाठी मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, वाहतुकीची साधने आणि कम्युनिकेशन हे गरजेचं असतं. अर्लियर देअर वॉज अ बिग डिफरन्स बिटवीन द सिटी अँड द विलेज. सुरुवातीच्या काळामध्ये शहर आणि खेडेगाव याच्यामध्ये खूप फरक होता. नाव दिस डिफरन्स इज रिड्युसिंग. आता तो जो फरक आहे तो कमी कमी होत आहे. द फॅसिलिटीज अवेलेबल इन सिटीज आर नाव बिकमिंग अवेलेबल इन विलेजेस ॲज वेल. जे फॅसिलिटीज शहरामध्ये आहेत त्याच आता गावाकडे सुद्धा भेटू लागलेल्या आहेत. ठीक आहे. सुरुवातीला गावाकडे जास्त फक्त बैलगाड्या असायच्या, जास्त काही गाड्या नसायच्या. आता गावाला सुद्धा 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, सगळ्या प्रकारच्या गाड्या आता गावाला आहेत. दवाखाने सुद्धा फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र जे प्रायमरी हेल्थ सेंटर आहे तेच असायचं गावाकडे. आता गावाकडे सुद्धा चांगले चांगले दवाखाने तयार झालेले आहेत. शाळा सुद्धा गावाकडे चांगल्या आता पहिले फक्त जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच होत्या, झेडपी स्कूल्स होत्या. आता दुसऱ्या सुद्धा इंग्लिश मिडियम म्हणा किंवा अदर ज्या रयत शिक्षण संस्थेच्या वगैरे शाळा आहेत तर त्या सुद्धा छान काम करत आहेत. ओके. म्हणजे ज्या गोष्टी पहिले गावाला अवेलेबल नसायच्या आता त्या सुद्धा तिकडे अवेलेबल झालेल्या आहेत. आता आपण पाहूयात पहिल्यांदा मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, वाहतुकीची साधने. ॲज मॅन्स नीड्स इन्क्रीज्ड ही इन्व्हेंटेड न्यू मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. जसजशा माणसांच्या गरजा वाढल्या त्याने नवीन नवीन वाहतुकीची साधने शोधून काढली. अर्लियर गुड्स वेअर ट्रान्सपोर्टेड बाय ॲनिमल्स लाईक बुलक्स, एलिफंट्स, कॅमल्स, हॉर्सेस अँड डॉंकीज. सुरुवातीला जर समजा आपल्याला काही वस्तू एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायच्या आहेत, जड वस्तू, तर त्यासाठी प्राण्यांचा उपयोग केला जायचा. जसं की बुलक कार्ट अशी बैलगाडी असायची किंवा घोडागाडी असायची. त्याच्यानंतर एलिफंट, हत्ती, उंट, डॉंकी बघा असं त्यांच्या अंगावरती ओझं द्यायचं आणि मग प्रवास करायचे. नेक्स्ट व्हेकल सच ॲज बुलक कार्ट्स अँड हॉर्सेस कार्ट्स वेअर यूज्ड. सुरुवातीला पहिल्यांदा बैल, घोडे त्यांच्या अंगावरती असं सगळं अवजड सामान दिलं जायचं. त्याच्यानंतर मग अशा गाडीचा शोध लागला, बैलगाडी, घोडागाडी. देन शिप्स, ऑटोमोबाईल्स अँड ट्रेन्स वेअर इन्व्हेंटेड फॉलोड बाय एरोप्लेन्स. त्याच्यानंतर मग जहाजांचा शोध लागला. ऑटोमोबाईल्स म्हणजे जे 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, गाड्या आहेत त्यांचा शोध लागला. त्यानंतर ट्रेन्स, रेल्वे झाली. त्याच्यानंतर विमाने सुद्धा माणसाने शोधून काढली किंवा विमाने बनवली. दस ट्रान्सपोर्ट्स बिकम फास्टर. आणि अशा प्रकारे वाहतूक करणे हे फास्टर, जलद गतीने वाहतूक सुरू झाली. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? कॉलम 1 बिलो शोज व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. हा कॉलम 1 आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा ट्रान्सपोर्टची साधने दिसत आहेत. कॉलम 2 शोज व्हॉट दे ट्रॅव्हल ऑन, मेक द करेक्ट पेअर. आणि इकडे ते कशावरती चालतात हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. फर्स्ट बघा ही बुलक कार्ट आहे, त्यानंतर ही छोटीशी होडी आहे, त्यानंतर ही ट्रेन आहे, बस आहे आणि एरोप्लेन आहे, ट्रक आहे. तर आता आपल्याला हे शोध लावायचं आहे की हे कशावरती चालतात. इथे बघा इथे पटरी आहे, त्यानंतर इथे मातीचा रस्ता आहे, इथे आकाश दाखवले, हा डांबरी रस्ता आहे आणि हे पाणी आहे. तर इथे एक एक्झाम्पल दिले गेले जसं की ट्रेन जी आहे ती ह्या रेल्वेच्या रुळावरून चालते. तर आता ही बैलगाडी कुठून चालते तर कच्चा रस्ता, असा मातीचा कच्चा रस्ता असतो ना तिथून ही बैलगाडी चालते. नंतर ही होडी आहे ती पाण्यामध्ये चालते, वॉटरमध्ये. त्यानंतर ही बस आहे ती रस्त्यावरून चालते. विमान एरोप्लेन आहे ते आकाशामध्ये उडतं. ट्रक सुद्धा आहे तो सुद्धा रस्त्यावरून चालतो. नाउडेज ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आर अवेलेबल इन मोस्ट विलेजेस अँड सिटीज. आता खूप साऱ्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, वाहतुकीची साधने गावाकडे आणि शहरामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. स्टडी द मॅप ऑफ युअर डिस्ट्रिक्ट टू फाइंड आउट विच ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज अँड विच फेमस प्लेसेस आर फाउंड देअर. तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे, तुमचा जो जिल्हा आहे तर त्याचा तुम्ही मॅप बघा आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहेत आणि तुमच्या इथे आजूबाजूला कोणते फेमस
स्थळे जागा प्रसिद्ध आहेत ते तुम्ही शोधून काढा. कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन द मॅप गिवन ओव्हर लिफ्ट. तर इथे तुम्हाला मॅप दिलेला आहे, तर ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आता हा मॅप कशाचा आहे, तर हा पुणे डिस्ट्रिक्ट पुणे जिल्ह्याचा आहे. मेजर रोड्स, रेल्वेज अँड फेमस प्लेसेस. तर याच्यामध्ये महत्त्वाचे रस्ते आहेत, रेल्वे आहेत आणि कुठले जे फेमस प्रसिद्ध स्थळे आहेत तर ती इथे प्रसिद्ध ठिकाणी इथे सांगितलेली आहेत. तर पहिल्यांदा आपण इंडेक्स वाचूयात. तर इंडेक्समध्ये हे असं जे साईन आहे ते आहे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स. कुठे आहे ते साईन, तर इथे आहे बघा, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर. तर हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे पुणे. ओके. त्यानंतर तालुका हेडक्वार्टर. तालुका हेडक्वार्टर इथे असं दाखवलेलं आहे. तर कोणते कोणते तालुके आहेत, भोर, वेल्हा, सासवड, बारामती, इंदापूर, दौंड, पौंड, वडगाव, राजगुरुनगर, घोडेगाव, जुन्नर, असे हे वेगवेगळे बघा इथे तालुका हेडक्वार्टर असे दाखवलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फेमस ऑर अदर प्लेसेस. आता हे नुसतं असं सर्कल केलंय की नाही, तर त्याने तुम्हाला इथले जे फेमस प्लेसेस आहेत तर ते कळतील. जसं इथे बघा, आळंदी, देहू, कनेरसर, वढू, तळेगाव डमढेरे, राहू आहे, उरळी कांचन, यवत, भुलेश्वर हे फेमस ठिकाणे आहेत इथली. ठीक आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट बाउंड्री. ही बघा, ही जी आहे ही डिस्ट्रिक्ट बाउंड्री आहे, अशा डॉटेड डार्क लाईन्सनी दाखवली, म्हणजे ही आपल्या पुणे जिल्ह्याची बाउंड्री आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा स्टार्ट होतो. नंतर तालुका बाउंड्री. हे बघा, समजा कुठलाही एक तालुका घ्या, तर ही जी आहे की नाही इथे हा तालुका संपतो. समजा इथे जर समजा सासवड घेतला, तर सासवड तालुक्याची ही बाउंड्री आहे. त्याच्या पलीकडे दुसरा जिल्हा दुसरा तालुका तयार होतो, सुरू होतो. त्याच्यानंतर रेल्वेज. आता रेल्वे जिथून जाते ना, तो रेल्वेचा जो रस्ता आहे तो असा इथे त्या लाईन्सने दाखवलेला आहे. हा रेल्वेचा रस्ता आहे. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल हायवे असा डबल लाईनमध्ये दाखवलेला आहे. अदर रोड्स, जे साधे रस्ते आहेत ते अशा लाईनी दाखवलेत. असं चिन्ह आहे, तिथं एअरपोर्ट आहे बघा, इथे लोहगावला एअरपोर्ट आहे पुण्यामध्ये. त्यानंतर हे जे आहेत हे फोर्ट आहेत, राजगड, तोरणा, पुरंदर असे. त्यानंतर हे घाट. आता घाट सेक्शन कुठे आहे बघा बरं, दिसतोय का तुम्हाला कुठे घाट सेक्शन? हे बघा, इकडे आहे घाट, बोरघाट, तो आहे घाट सेक्शन. त्यानंतर पीक. इथे कोणतं पीक आहे का? इथे बघा, इथे आहे पीक. हे पीकचं साईन आहे. त्याच्यानंतर आहे केव्ज. इथे केव्ज आहेत, कार्ला लेणी, भाजे लेणी. ओके, ह्या लेव्ज आहेत. तर हे आपल्या पुणे जिल्ह्याचा आपल्याला मॅप दाखवलेला आहे. तर आता आपण क्वेश्चन्स बघूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, अवर डिस्ट्रिक्ट हॅज नॅशनल हायवेज. तर आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये बघितले ना आपण, हे नॅशनल हायवेज आहेत. ओके, राष्ट्रीय महामार्ग म्हणतात त्याला. इन द बॉक्स रिटर्न राईट द नेम्स ऑफ द सिटीज टू विच दे गो फ्रॉम अवर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स. तर आपल्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरपासून हे जे नॅशनल हायवे आहेत ते कुठे जात आहेत त्यांची आपल्याला नावे लिहायची आहेत. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघूयात ते कुठे कुठे जात आहेत. तर बघा, हा इथून जात आहे टू सोलापूर. तर पहिल्यांदा आपण लिहूयात सोलापूर. त्यानंतर हा इकडे खाली टू बेंगलुरू. त्यानंतर हा इकडे जात आहे. आता इकडे बघा 2 ठिकाणी गेलेला आहे. रायगडला गेला आहे आणि मुंबईला गेलेला आहे. मुंबई आणि रायगड. आणि हा इकडे वरती गेलेला आहे नाशिकला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हायवेने या ठिकाणी जाऊ शकतो. वेअर आर द केव्ज इन द डिस्ट्रिक्ट लोकेटेड? राईट द नेम्स ऑफ द प्लेसेस इन द बॉक्स. आता आपल्या या डिस्ट्रिक्टमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये केव्ज कुठे आहेत? तर केव्जचं चित्र पहा हे आहे. तर आपल्याला कुठे दिसतात? इथे कारले आणि भाजे, इथे या केव्ज दिसत आहेत. ठीक आहे. तर
कारले आणि भाजे. केव्ज म्हणजे लेणी. अवर डिस्ट्रिक्ट हॅज अ लॉंग हिस्ट्री अँड देअर फॉर मेनी फोर्ट्स. तर आपल्या जो पुणे जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि तिथे खूप किल्ले आहेत, गड आहेत. कलर द सिम्बॉल ऑफ फोर्ट्स शोन ऑन द मॅप. तर या मॅपमध्ये जे किल्ले दाखवलेले आहेत तर त्याला तुम्ही त्या सिम्बॉलला कलर करायचा आहे. तर मी तुम्हाला इथे दाखवते, तुम्ही कलर करा. हा पुरंदर आहे, राजगड आहे, तोरणा आहे, हा कोणता आहे, सिंहगड आहे, त्यानंतर इथे चाकणचा एक किल्ला आहे, हा एक आहे. ठीक आहे, संपले का? इथे आहे बघा, शिवनेरी आहे, हरिश्चंद्रगड आहे. खूप डेंजर आहे बरं का, हा खूप अवघड आहे हा. अजून काही राहिला असेल तर तुम्ही नीट शोधा. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 4, राईट द नेम्स ऑफ 2 प्लेसेस ऑन द मुंबई दौंड रेल्वे रूट. मुंबई आणि दौंडचा रेल्वेचा जो रूट आहे हे बघा, इथे आहे मुंबई. तर या मुंबईपासून हा रेल्वेचा रूट आहे, हा रेल्वे मार्ग आहे. तर तो दौंडकडे जाणारा, इकडे आहे दौंड. तर तिकडे जाणाऱ्या रेल्वेच्या रूटवरची तुम्हाला 2 ठिकाणं लिहायची आहेत. ठीक आहे, 2 प्लेसेस लिहायचे आहेत. तर कोणतेही लिहू शकता तुम्ही. इथे बघा, मुंबईपासून हा स्टार्ट होत आहे इकडे. इकडे आहे हा तळेगाव दाभाडे, चिंचवड आहे, त्यानंतर इथे उरळी कांचन आहे, यवत आहे. हे काही लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. आपण लिहूयात, काय लिहूयात, तळेगाव दाभाडे लिहू एक आणि यवत लिहू किंवा उरळी कांचन. तळेगाव दाभाडे आणि यवत. ठीक आहे, हे 2 प्लेसेस आहेत तिथले. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? आता बघा, इथे एक पिक्चर दिलेला आहे. या पिक्चरमध्ये कोण कोण काय करत आहे हे दाखवलेलं आहे. त्याच्यावरती खाली काही क्वेश्चन्स आहेत, त्याची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. व्हॉट इज ग्रँडफादर रीडिंग? आता हे ग्रँडफादर आहेत, आजोबा आहेत, ते काय वाचत आहेत? तर हा आहे न्यूजपेपर. त्यानंतर व्हॉट इज ताई युजिंग टू फाइंड सम इन्फॉर्मेशन? ताई काही इथे माहिती शोधत आहे, तर ते शोधण्यासाठी ती काय यूज करत आहे? कम्प्युटर. ओके. त्यानंतर व्हॉट इज ग्रँडमदर वॉचिंग? आजी काय बघत आहे? आजी TV बघत आहे. दादा इज लिसनिंग टू सॉंग्स. हा जो दादा आहे तो गाणी ऐकत आहे. व्हॉट हॅज यू पुट इन हिज इयर्स टू डू दिस? त्याने त्याच्या कानामध्ये काय घातलेलं आहे ते ऐकण्यासाठी? कॉर्ड आहे ती कानामध्ये घातलेली. ओके. त्यानंतर व्हॉट इज फादर युजिंग टू स्पीक टू समवन? आता हे फादर आहेत, वडील आहेत, ते दुसऱ्याशी बोलत आहेत. ते कशावर बोलत आहेत? तर ऑन अ मोबाईल फोन. हू इज ॲट द डोअर? दरवाजावर कोण आहे? व्हॉट इज मदर टेकिंग फ्रॉम हिम? दरवाजावर कोण आहे? तर हा पोस्टमॅन आहे. ओके. आणि आई त्याच्यापासून काय घेत आहे? तर लेटर्स घेत आहे. त्यांनी काही जी पत्र आणलेली असतील द्यायला ते घेत आहे. वी कॉमनली यूज थिंग्स लाईक लेटर्स, कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, न्यूजपेपर्स, TV, म्युझिक प्लेयर्स एक्सेट्रा. आता आपण या गोष्टी कॉमनली यूज करतो, म्हणजे नेहमीच वापरतो. इथे कॉर्ड म्हणजेच म्युझिक प्लेयर बरं का, गाणं ऐकण्यासाठी तो म्युझिक प्लेयर वापरत आहे. तर या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे. रोजच आजोबा रोज पेपर वाचतात, आजी रोज TV, आजीच काय सगळेच घरामध्ये रोज TV बघतात. आपण रोज मोबाईल फोनवरती बोलत असतो, कम्प्युटरवरती, गुगलवरती काय ना काय आपण सर्च करत असतो, शोधत असतो. ऑल ऑफ दीज आर युज्ड ॲज मीन्स टू सेंड अँड रिसीव इन्फॉर्मेशन अँड मेसेजेस. आता हे सर्व जे आहे ते कशासाठी वापरलं जातं? तर काही माहिती किंवा मेसेज सांगण्यासाठी किंवा घेण्यासाठी हे गोष्टी वापरल्या जातात. ऑल दीज आर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि या सगळ्यांना आपण मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच
कम्युनिकेशन करण्याची, संभाषण करण्याची किंवा प्रसार माध्यमे असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण बघूयात डायलेक्ट्स. डायलेक्ट्स म्हणजे बोली भाषा. Man uses language to talk to each other and to communicate his thoughts to other people. मानव आहे तो एकमेकांशी बोलण्यासाठी भाषा वापरतो आणि एकमेकांचे विचार आपले विचार दुसऱ्यांना सांगण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषेचा वापर केला जातो. द सेम लँग्वेज इज स्पोकन इन डिफरंट वेज इन डिफरंट रिजन्स. सेम लँग्वेज, समजा मराठी घेतली तुम्ही, तर प्रत्येक ठिकाणची मराठी ही वेगळी आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये तुम्ही गेलात की मराठी भाषा मराठीच, पण ती बोलायची पद्धत बदलते. द प्रोनाऊन्सिएशन ऑफ द वर्ड चेंज विथ द रिजन. भाग बदलला की जे उच्चार करायची पद्धत आहे शब्द तर ते बदलतात. वर्ड्स फ्रॉम अदर लँग्वेजेस एंटर अवर लँग्वेज. आपल्या भाषेमध्ये दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा शब्द येतात. जसे आपण काही इंग्लिश शब्द वापरतो, काही हिंदी शब्द वापरतो. इट इज इन्फ्लुएन्स बाय अदर लँग्वेजेस. कारण दुसऱ्या भाषेचा आपल्या भाषेवरती प्रभाव पडतो. इन धिस वे डिफरंट डायलेक्ट्स ऑफ द सेम लँग्वेज फॉर्म इन डिफरंट रिजन. आणि अशा प्रकारे एका भाषेमध्ये थोडाफार चेंज होऊन थोडी वेगळ्या प्रकारची भाषा तयार होते. फॉर एक्झाम्पल, अहिरणी, मालवणी अँड वऱ्हाडी आर सम डायलेक्ट्स ऑफ द मराठी लँग्वेज. जसं की अहिरणी, मालवणी, वऱ्हाडी ह्या भाषा आहेत त्या मराठी भाषेच्या बोली भाषा आहेत. म्हणजे भाषा मराठी आहे पण ती त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. मराठी इज द स्टेट लँग्वेज ऑफ महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? इन द ओल्डन डेज मीन्स ऑफ सेंडिंग मेसेजेस वेअर नॉट व्हेरी ॲडव्हान्स. आता आपल्याला जर मेसेज कुणाला पाठवायचा असेल तर आपण मोबाईलवर टाईप करतो आणि मेसेज पाठवतो, बरोबर. पण जुन्या काळामध्ये या गोष्टी नव्हत्या. इन दोज डेज इन्फॉर्मेशन वॉज कम्युनिकेटेड बाय डिफरंट मीन्स. तर त्या काळामध्ये जर समजा कोणाला मेसेज पाठवायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज पाठवला जायचा. समटाईम्स अ ट्रेंड पिजन्स वेअर यूज्ड फॉर दिस पर्पज. कधी कधी काही शिकाऊ कबुतरे वापरली जायची या कारणासाठी. अ मेसेज वॉज सेंड बाय रायटिंग इट डाऊन ऑन अ पीस ऑफ पेपर ऑर क्लोथ अँड टाईंग द पीस टू द बर्ड्स लेग्स. मग तेव्हा कशा प्रकारे मेसेज पाठवायचे तर एका छोट्याशा पेपरच्या तुकड्यावरती मेसेज लिहिला जायचा. तो कबुतराच्या पायाला इथे कागदावर किंवा कापडावर मेसेज लिहिला जायचा आणि तो कबुतराच्या पायाला इथे बांधला जायचा आणि मग कबूतर उडत जाऊन त्याला शिकवलेलं असायचं कुठे मेसेज द्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मेसेज पाठवले जायचे. व्हॉट्स द सोल्युशन, यावर उपाय काय सांगा बरं. सर्व्हिसेस लाईक मोबाईल फोन्स, टेलिफोन्स अँड कम्प्युटर्स आर नॉट अवेलेबल इन द एरिया वेअर रोहन अँड रुपाली लिव्ह. तर रोहन आणि रुपाली राहतात तिथे मोबाईल फोन, टेलिफोन किंवा कम्प्युटर नाही आहेत. दे नीड टू सेंड अ मेसेज टू देअर रिलेटिव्स इन अनदर टाऊन. त्यांना त्यांचे जे नातेवाईक दुसऱ्या शहरामध्ये राहतात त्यांना मेसेज पाठवायचा आहे. हाऊ विल यू हेल्प देम टू सेंड देअर मेसेज. तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करू शकाल, कशा प्रकारे ते मेसेज पाठवू शकतील सांगा बरं. तर ते कोणत्या तरी माणसामार्फत मेसेज पाठवू शकतील. समजा त्या गावामध्ये त्या शहरामध्ये जर राहणारा माणूस तुमच्या ओळखीचा असेल, तुमच्या इथे राहत असेल, तो कधी त्या गावाला जाणार असेल तर तुम्ही त्यांच्यापाशी तो मेसेज पाठवू शकता. किंवा मग पोस्टामध्ये जाऊन लेटर लिहून ते पोस्टामध्ये जाऊन सेंड करायचा मेसेज, हो ना. अशा प्रकारे पाठवू शकता. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. रिसेंटली देअर हॅज बीन अ ग्रेट डेव्हलपमेंट इन द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आता वाहतुकीच्या साधनांमध्ये आणि संदेशवहनांच्या साधनांमध्ये सुद्धा खूप प्रगती झालेली आहे. हाऊएव्हर इन्क्रीज यूज ऑफ दीज मीन्स हॅड ऑल्सो लेड टू ॲन इन्क्रीज इन पोल्युशन. आता याच्या वापरामुळे पोल्युशनमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. देअरफॉर